मातेसोबत, म्हणून शिशुपाल तयार होऊन बसलेला आहे. घटी बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने. पुन्हा पुन्हा घड्याळ बघायचा, पुन्हा पुन्हा घड्याळ बघायचा, किती वेळ राहिलाय, किती वेळ राहिलाय. कारण रुक्मिणी बरोबर विवाह होणार आहे. त्याला असं वाटायला लागलं, म्हणे नाथ महाराजांनी वर्णन केलंय, स्वर्ग 2च बोट दूर राहिला का काय, असं त्याला वाटायला लागलं. आणि रुक्मिणीची अवस्था मात्र भगवंताला बघण्यासाठी कशी व्हायला लागली, त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. एक एक त्रुटी युगासारखी जायला लागली. आता सुंदर अशी रुक्मिणी माता तयार झालेली आहे आणि तयार होऊन माडीवर गेलेली आहे भगवंताला बघायला. सद्गुरूनं निर्देश करून दिला, भगवान दिसतील म्हणे, तू माडीवर जा. उच्च स्थितीवर रुक्मिणी माता पोहोचली. हृदयाचा उत्तुंग भाव निर्माण झाला. सगळ्या प्रकारचे अष्टसात्विक भाव आज शरीरावर दाटलेले आहेत. अशी रुक्मिणी मातेची अवस्था झाली. आणि मग कशी चालायला लागली, कशी चालली, याचं फार गोड वर्णन केलं. स्वरूपी कृष्णाच्या अविरत जिचे मानस हृदे, तई वैदर्भी मग सहचरी निवदे. महारस्या मार्गे अभिनव युवा जात असता, निज प्रासादाग्री चढती सकला राजवरिता. एक सखी रुक्मिणीला सांगायला लागली, रुक्मिणी अगं महामार्गावरून, प्रदक्षिणा मार्गावरून असा एक सुंदर युवा चाललेला आहे की सगळेजण त्याला बघायला जमलेले. ज्या स्त्रिया कधीच घराच्या बाहेर पडल्या नाहीत त्या सुद्धा माडीवर येऊन त्याचं दर्शन करायला लागलेल्या आहेत. असा सुंदर कोणीतरी निघालेला आहे म्हणे. आणि त्याची अवस्था कशी झाली आहे, कटाक्षाची छाया घनतर सई जास पडली. त्याच्यावर कटाक्षाची छाया पडलेली आहे, म्हणजे सगळ्यांचे नेत्र त्यालाच पाहत आहेत. सगळे नुसते त्याच्याकडे टक लावून पाहत आहेत. अशी अवस्था त्याची झाली आहे. सगळ्यांच्या नेत्र कटाक्षाने त्याच्या मुखावर गर्दी केलेली आहे. आणि रुक्मिणीने ओळखलं, सगळ्यांच्या नजरा ज्याच्यावर स्थिर होणार आहे तो माझा परमात्माच असला पाहिजे. म्हणून रुक्मिणी माता वरून खाली बघते. आणि वरून खाली बघितल्यानंतर काय होतं, वर्णन करतात. पहाया वैदर्भी मग उपरी माडीवरी चढे, अनायासे प्रत्युगमन विधी किंवा ती सगळे, करत छत्र छाया करुणी वदनी चंद्रवदना, न्याहाळी कृष्णाचे मुख कमल सारंग नयना. आणि मग जेव्हा रुक्मिणी मातेनं वरून खाली पाहिलं, भगवंताला बघायला नजर अशी भिरभिर 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 फिरायला लागली. आणि तिनं जेव्हा खाली पाहिलं, नेमकं भगवान खालून चाललेले होते. आणि भगवंताला बरोबर कळतं की कोण कुठून आपल्याला पाहतं, कोण मुखदर्शनाच्या रांगेतून पाहतं, कोण जवळून पाहतं, चरण दर्शन घेऊन पाहतं, कोण घुसून आलेलं आहे, कोण भांडून आलेलं आहे. देवाला सगळं कळतं. आणि मग परमात्मा बघायला लागले. भगवंतानी खालून वर बघितलं आणि रुक्मिणीनं वरून खाली बघितलं. दोघांची नजरा नजर झाली. आणि नजरा नजर झाल्याबरोबर 33 कोटी देवतांनी पुष्पवर्षाव केला. आज जीव शिवाचं मिलन होणार आहे, श्रीकृष्ण रुक्मिणीचं मिलन होणार आहे. म्हणून 33 कोटी देवतांनी पुष्पवर्षाव केला आणि कृष्ण भगवान की जय, श्री रुक्मिणी माता की जय. जेव्हा भगवंताला पाहिलं तेव्हा रुक्मिणीची अवस्था कशी झाली, जीवाचा सांगाती निज नगर रथ्या प्रविशला, तिला वाटे चिंतामणीच निधी किंवा गवसला. चिंतामणीची प्राप्ती झालेली आपल्याला असं रुक्मिणीला वाटलं. आज सर्व पुण्य फळाला आलेली आहेत असं वाटलं. पुरते
इष्ट दत्त नियम व्रतदेव विप्र गुरुवर्चनादि विरलम भगवान परेशः पूर्त इष्ट दत्त कर्म सगळे कर्म आज फळाला आली आणि भगवान माझे झाले असं रुक्मिणी मातेला वाटायला लागलं. आणि भगवंतांनी इशारा केला, मी आलोय, घाबरू नकोस. आता इशारा केल्यानंतर असं बरं वाटलं. मग खाली गेली, धावत धावत खाली गेली आणि आता सारखं कृष्ण ध्यान, कृष्ण 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 म्हणते, सतत कृष्ण ध्यान लागलेलं. आणि मग प्रेमाच्या अवस्थेमध्ये, एक अत्युच्च अवस्थेमध्ये रुक्मिणी माता गेलेली आहे. रुक्मिणी मातेचं प्रेम शुद्ध आहे. रुक्मिणी मातेच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही. जेव्हा भगवंताची भक्ती केली जाते पण त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी मागितलं जातं तेव्हा ते प्रेम विशुद्ध ठरत नाही. ते मलिन प्रेम होतं. लक्षात घ्या, ते सकाम प्रेम होतं. ती भक्ती सकाम भक्ती होती. सीता माता रामचंद्रजींच्या जवळ जेव्हा बसली होती वनवासामध्ये आणि सोन्याचं हरिण दिसलं. सोन्याचं हरिण दिसल्याबरोबर तिनं काय सांगितलं सीता मातेनं, माझं आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मला तो हरिण आणून द्या. जवळ बसलेला परमात्मा त्या हरणाला आणायला त्या हरणाच्या माग माग गेला. मारीच राक्षस होता तो आणि त्या हरणाला आणायला परमात्मा गेले. सीता मातेच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत परमात्म्याचा विचार होता तोपर्यंत भगवान जवळ होते. आता भगवंताचा विचार सुटला आणि हरणाचा विचार सुरू झाला की जवळ असणारा परमात्मा त्या हरणाकडे गेला, म्हणजे जवळ असणारा परमात्मा दूर गेला. मग जी सीता अर्धांगिनी आहे, चिन्मया शक्ती आहे, तिच्या चित्तातलं चिंतन बदललं तर तिच्या जवळचा परमात्मा दूर जातो. मग आपलं तर काय हो, कधीतरी देवाला आपण आठवतो. मी नेहमी सांगते, आपली भक्ती सीझनल असते. श्रावण महिन्यात उदयाला येते, एकादशीला उदयाला येते, देवाचं लग्न असल्यानंतर वसंत पंचमीला उदयाला येते. अशी आपली सीझनल भक्ती असते, कधी कधी येते जन्माला. मग अशा कधी कधी भक्तीला परमात्मा वश होत नाही. जे निस्वार्थ प्रेम आहे त्याला परमात्मा वश होतात. दुसरी गोष्ट रुक्मिणी मातेच्या प्रेमामध्ये आहे, तिच्या प्रेमामध्ये समर्पण आहे. किती मोठं समर्पण आहे बघा. तिचा वडील बंधू तिच्या विरुद्ध, पण तिनं भावाचा त्याग करायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही. ठरवलं की भावाचा त्याग करून टाकेल. आणि रुक्मिणी मातेनं ठरवलं की भगवंताच्या प्राप्तीमध्ये मला कुणीही आडवं आलं तरी मी त्याचा त्याग करेन. म्हणून आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम. भगवंताच्या भक्तीला जे जे प्रतिकूल आहे त्या त्या प्रतिकूलतेचा त्याग करावा लागतो. मग देवाच्या भक्तीला काय काय प्रतिकूल आहे? अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगंच लौल्यंच षड्भिर भक्ती विनश्यते. अति आहार करणं हे भगवत भक्तीला घातक आहे. लक्षात घ्या, बाधक आहे. अति आहार केल्यानं काय होतं म्हणे, भक्तीचा आणि त्याचा काय संबंध? तुम्ही बघा, चांगली पुरणाची पोळी खाऊन मग कथेला बसायचं कसं वाटतं. एक कुंडली कवरदे झाल्यानंतर जे डोळे झाकले जातात ते आरती झाल्यावर सुद्धा कळत नाही. शेजारच्यानं हलवून उठवावं लागतं, आता जायची वेळ झाली म्हणून, तेव्हा जागेल. म्हणून अत्याहार कुणी किती खावं याचा सुद्धा नियम आहे. अष्टौग्रासा मुनिर्भुक्त, 8 घास संन्याशानं खावे. 8 घास म्हणजे घासाचं प्रमाण आहे. घास एवढाच असतो जो 5 बोटामध्ये सहज बसेल आणि तोंडामध्ये मावेल. नाहीतर 8च घास खायचे म्हणून पाव किलोचा एक घास केला जमत नाही. अष्टौग्रासा मुनिर्भुक्त, 16 घास वानप्रस्थ्यानी खावे. ज्यांची 50 उलटून गेलेली आहे, वानप्रस्थी जे आहेत रिटायर झालेले, त्यांनी 16 घास खावे. त्यानंतर जे 50च्या आतले आहेत आणि गृहस्थी आहेत त्यांनी 32 घास खावेत असं शास्त्र सांगतं. आणि जे आमच्यासारखे ब्रह्मचारी आहेत त्यांनी अमितम ब्रह्मचारिणः, ब्रह्मचार्याने कितीही खाल्लं तरी चालतं असं म्हटलेलं आहे. बघा बरं, ब्रह्मचारी राहण्याचा किती मोठा फायदा आहे.
की कितीही खाल्लं तरी चालतं. आमचे गुरुजी तर सांगायचे विद्यार्थ्यांनी उपवास सुद्धा करू नये. ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी उपवास सुद्धा करू नयेत, कारण अभ्यास हीच त्याची साधना आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सोमवार आणि एकादशीची व्रत सांगितली जातात, ज्या व्रतामध्ये सगळी व्रत आली. वारकऱ्याला दुसरं काही करायची गरज नाही. लक्षात घ्या, रामनवमी, कृष्ण जयंती वगैरे जे आलेले संप्रदायांनी मान्य केलेले तेवढेच उपवास आपण केले पाहिजे. याकरता प्रत्येकाला एक मर्यादा आहे. म्हणून भक्ती कशाने नष्ट होते? अत्याहार. अति आहार केला की भक्ती नष्ट होते. प्रयासश्च, संसारासाठी अति प्रयत्न करणं. संसारासाठी प्रयत्न करणं इथपर्यंत ठीक आहे, पण अति प्रयत्न जर व्हायला लागले तर भक्ती त्याच्यानं नष्ट होते. म्हणून संतांनी काय म्हटलं? निर्वाहापुरते अन्न आच्छादन. जे जे निर्वाहाला लागते तेवढं अन्न आच्छादन आम्हाला मिळू दे. आमचे गुरुजी तर सांगायचे देवाकडे एवढं मागावं, मैं भी भूखा न रहू साधून भूका जाय. मीही उपाशी राहू नये आणि माझ्या घरामधून कोणत्याही संतानं उपाशी जाऊ नये, एवढं तू देवा मला दे. म्हणून अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो. ज्याला भगवत भक्ती प्राप्त करायची आहे त्यानं अति बोलणं सुद्धा टाळावं. अति बोलू नये. वैष्णवाचं लक्षण करताना शास्त्रकारांनी म्हटलंय अव्यर्थ कालत्वम वैष्णवत्वम. ज्याचा कधीही व्यर्थ काल जात नाही त्याला वैष्णव म्हणतात. 2-2 तास गप्पा मारून जाऊ दे आपल्याला काय करायचंय असं म्हणणारे वैष्णव नसतात. लक्षात घ्या. 2 तास एका विषयावर चर्चा करायची की शेजारचीनं कसली साडी घातली होती, याच्यावर 2 तास चर्चा करायची आणि परत म्हणायचं जाऊ दे आपल्याला काय करायचंय, तिचं तिचं आहे. मग 2 तास केलीच कशाला चर्चा त्याच्यावर? याकरता अव्यर्थ कालत्वम. व्यर्थ काळ वैष्णवानी घालवू नये. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तो काळ धन्य आहे जो चिंतनामध्ये सरतो, चिंतनामध्ये घालवला जातो. म्हणून प्रजल्प व्यर्थ बोलणं वैष्णवामध्ये असू नये. नियमाग्रह हा फार गोड वर्णन केलंय, सूक्ष्म वर्णन केलंय. संप्रदायाची दीक्षा घेतली आणि संप्रदायाने सांगितलं अशा अमुक अमुक प्रकारे साधना पद्धती असेल, एवढा जप करावा लागेल, हरिपाठ म्हणावा लागेल, तुळशीला पाणी घालावं लागेल, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागेल, प्रदक्षिणा करावी लागेल, ज्ञानेश्वरी वाचावी लागेल वगैरे वगैरे नियम सांगितले. ते नियम करायला लागलोय आणि दुसऱ्या कुठल्या तरी संप्रदायाचा कुणीतरी आलेला आहे आणि त्यानं काहीतरी नियम सुरू केलेले आहेत. मग त्याचे नियम बघितले आणि आपणही ते नियम घेतले, म्हणजे स्वतःच्या संप्रदायाचं दिलं सोडून आणि दुसऱ्याचं घ्यायला लागलो. मध्ये एक व्रत आलं होतं, हिरवं व्रत. बऱ्याच बायका करत होत्या हिरवं व्रत. म्हटलं हिरवं व्रत काय असतं? म्हणे हिरवंच घालायचं सगळं, बांगड्या हिरव्या, साडी हिरवी, सगळं हिरवं घालायचं. म्हटलं केस नाही का हिरवी करायची? म्हणे नाही, केस नाही हिरवी करायची, पण हिरवं व्रत. बरं आहे, चांगलं आहे हिरवं व्रत. दागिने घालायचं, वर्षभर नवीन नवीन दागिने घालायचं व्रत आलं नाही म्हणजे मिळवलं, तेही येऊ शकतं. मग लक्षात घ्या, अशी व्रत ज्याला काही शास्त्रीय आधार नाही, दुसऱ्या संप्रदायाने सांगितलेली व्रत जर आपण करायला लागलो तर तो नियमाग्रह होतो आणि त्याचा भगवत भक्तीमध्ये उपयोग होत नाही, त्याच्यानं भक्ती नष्ट होते. आपल्या गुरुनं सांगितलंय तेच आपल्यासाठी प्रमाण आहे. दुसरं काहीही कुणीही सांगितलं तरी ते करू नये असं धर्मशास्त्रकार म्हणतात. म्हणून जनसंगंच, पुढची भक्ती नष्ट होते ती कशामुळे? वाईट लोकांचा संग केला की भक्ती नष्ट होते. याच्यावर आपण कथेमध्ये चिंतन करून आलेलो आहोत. आमचे गुरुजी म्हणायचे वेळ पडली तर शौचालयात बसावं, पण विषयी माणसाच्या जवळ बसू नये. कारण शौचाची घाण अंगाला लागली तर धून निघून जाते, पण विषयी माणसाची घाण अंतःकरणाला लागली तर अनेक जन्म सुद्धा ती निघत नाही. म्हणून शौचालयात बसावं पण विषयी माणसाच्या संगतीमध्ये बसू नये. जनसंगंच. पुढे सांगितलं लौल्यंच, अधिक लोभ हा सुद्धा असू नये भक्तीमध्ये. एवढंच लक्षात ठेवा, अति तेथे माती.
अति सगळीकडे वर्ज सांगितलेलं आहे. भगवत भक्तीमध्ये सुद्धा ते वर्ज आहे. म्हणून रुक्मिणी मातेच्या प्रेमामध्ये समर्पण आहे, समर्पण. उगीच परमात्मा तिला भेटले नाही. रुक्मिणी मातेचं प्रेम पूर्ण आहे, ते अर्धवट नाहीये. म्हणून रुक्मिणी मातेला परमात्मा भेटलेले आहे. त्यानंतर रुक्मिणी मातेचं प्रेम हे कधी कमी होत नाही. प्रतिक्षण वर्धमानम, ते प्रतिक्षणाला वाढत राहतं, वाढत राहतं, वाढत राहतं. लोक म्हणतात अहो अमुक अमुकावर आमचं खूप प्रेम होतं, पण आता नाही. ते प्रेमच नाहीये. प्रेम हे कायम वाढत राहतं. प्रियतमामध्ये दोष दिसला तरी सुद्धा त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होत नाही. भगवान येत नाहीयेत, लवकर येत नाहीयेत असं रुक्मिणी वाटेला जरी कळत असलं, अजून परमात्मा आले नाहीयेत असं, तरी सुद्धा रुक्मिणी मातेचं प्रेम कमी झालं नाही. लक्षात घ्या. आता तर परमात्मा भेटला होता, त्यामुळे पूर्णता प्राप्त झालेली होती. प्रेमा भक्ती ही दुरावा संपवते आणि व्यापक परमात्म्याला सुद्धा समोर आणून उभं करते, असं प्रेम असतं. आणि अशा या प्रेमाची स्वामिनी म्हणजे रुक्मिणी माता आहे. आणि मदीयता रुक्मिणी मातेच्या ठिकाणी आहे. आणि रुक्मिणी मातेनं भगवंताचं आश्वासन ओळखलं की परमात्मा आता मला घ्यायला येणार आहे, मला न्यायला आलेले आहेत आणि मला घेऊन जाणार आहे. मग इकडं शुद्धमती माता जी रुक्मिणी मातेची आई आहे, तिनं भीष्मक राजाला सांगितलं, म्हणे लग्नाच्या आधी कुळवधू अंबिका मातेच्या दर्शनासाठी जात असते, रुक्मिणी मातेलाही आपण घेऊन जावं. तेव्हा रुक्मी बोलायला लागला, अजिबात रुक्मिणीला न्यायचं नाही. का न्यायचं नाही? तिथं जो तो चोरटा भगवान श्रीकृष्ण आलेला आहे म्हणे, त्यानं जर रुक्मिणीला नेलं तर काय करायचं? म्हणे स्त्रियांचं ऐकू नका असं रुक्मीनं सांगितलं. मग भीष्मक राजा बोलायला लागले, रुक्मी तुला भगवान श्रीकृष्णाची भीती वाटत असेल तर मी रुक्मिणीला घेऊन जातो. त्याचा अहंकार दुखावला गेला रुक्मीचा. आणि रुक्मी म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर कडक बंदोबस्तामध्ये रुक्मिणीला अंबिका मातेच्या मंदिरामध्ये नेण्यात येईल. आणि मग रुक्मिणी मातेनं हातामध्ये पूजेचं ताट घेतलं. देवाकडे जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये, काहीतरी भगवंताला घेऊन जावं, तुळशीचं पान तरी घेऊन जावं. म्हणून रुक्मिणी मातेनं संपूर्ण पूजा साहित्य घेतलं, हजारो ब्राह्मण स्त्रियांना बरोबर घेतलं आणि रुक्मिणी माता निघाली. कशी निघाली? वर्णन करतात. वाद्यगणांच्या घनझंकारी मिरवणूक ये अशी मंदिरी, खणा नारळी भरता होती, येतो माळा तातून पोटी, जगदंबे कुलदेवी भवानी, हिमगिरी नंदिनी शिवे मृडानी, वाद्यांचा झंकार व्हायला लागला. सुंदर वाद्य वाजायला लागली. रुक्मिणी मातेनं सोन्याचे पैंजण घातलेले आहेत, ते छुम 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 वाजायला लागले. रुक्मिणी मातेची कंकण वाजायला लागली, कुंडल हलायला लागली. रुक्मिणी माता हल्ली की त्या कुंडलाची प्रभा गालावरची हलते, त्यामुळे रुक्मिणी माता आणखी सुंदर दिसते. अशी रुक्मिणी माता निघाली, हजारो ब्राह्मण स्त्रिया बरोबर आहे. आणि मिरवणूक अशी अंबिका मातेच्या मंदिरापर्यंत आली. आल्याबरोबर रुक्मिणी मातेनं भगवतीची ओटी भरली. ओटी भरल्याबरोबर रुक्मिणी मातेच्या हातामध्ये अंबिका मातेच्या गळ्यातली नील कमळाची माळ आली. ती माळ आल्याबरोबर रुक्मिणी मातेनं ठरवलं, याच माळेनं भगवंताला वरायचं. मग भगवती जगदंबेची प्रार्थना रुक्मिणी मातेनं केली. जगदंबे कुल देवी भवानी, नमस्ये त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुतां शिवां, भूयात् पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदतां. हे अंबिका माते, तुझ्या गणेश आणि कार्तिक स्वामी या दोन्ही मुलासह मी तुला नमस्कार करते. भगवान श्रीकृष्ण माझे व्हावेत अशी माझ्यावर कृपा कर. असं म्हणून
अंबिका मातेला नमस्कार केल्याबरोबर अंबिका मातेची मूर्ती हसायला लागली आणि रुक्मिणी मातेला आनंद झाला. आता रुक्मिणी माता बाहेर आली आणि बाहेर आल्याबरोबर अंबिका मातेच्या मंदिरातून बाहेर आल्याबरोबर इकडं तिकडं भगवंताला शोधायला लागली. आणि कशी अवस्था झाली वर्णन करता. उजवी घाली सती रुक्मिणी उत्सुक धडधडत्या हृदयानी करेल पेटून तोच कटीसी रथात ओढी हरितीसी पाहुनी नयनी ती श्रीमूर्ती मान ठेविली संतावरती झाला गंगा सागर संगम कीर्तीने जळपरिला विक्रम. रुक्मिणी मातेनं उजवं घातलं, उत्सुक धडधडत्या हृदयाने उजवं घातलं आणि तेवढ्यात भगवंताचा रथ भरधाव वेगानं रुक्मिणी मातेसमोर येऊन उभा राहिला आणि भगवंतानी आपला हात पुढे केला. रुक्मिणी मातेनं भगवंताच्या हातामध्ये हात दिला आणि रुक्मिणी मातेला भगवंतानी रथामध्ये ओढून घेतलं आणि मग वर्णन करतात झाला गंगा सागर संगम. गंगा सागराचा संगम झाला. भगवान श्री कृष्णाची रुक्मिणी झाली आणि भगवंतानी रुक्मिणी मातेला घेऊन असं भरधाव वेगाने निघून जाणं केलं की कुणाला काही समजलंच नाही. आता जे भक्त होते वैकुंठातून कैलासातून सगळीकडून बघायला लागले होते, नारदादिक सगळे, ते सगळे नाचायला लागले आणि गायला लागले. गोविंद राधे गोविंद 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल